विठ्ठल 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 कुंडलिका वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज जगत नारायण महाराज सद्गुरु भागवत महाराज की जय विठ्ठल प्रेमानं आनंदानं समाधान प्राप्त होईल असा प्रपंच सुद्धा केला पाहिजे आणि प्रेमानं समाधानानं आनंद प्राप्त होईल असा परमार्थ सुद्धा केला पाहिजे. आणि परमार्थ हे जीवनाचं सार आहे. म्हणून याचा विचार करा. सारासार विचार करा उठाउठी नामधरा कंठे विठोबाचे. आणि याची चाड जीवनामध्ये कधीतरी लावून घेतली पाहिजे. माणसाला परमार्थाची चाडच नाही. हे का सांगतोय मी तुम्हाला? आपल्याला देवानं मान्य करावं याच्या करता बोलतोय. विठ्ठल विठ्ठल आपल्याला देवानं मान्य करावं वाटतं ना, म्हणून आपण चाड लावून घ्या. कशाची? वासुदेव प्रकरणामध्ये गोड बोलतायत महाराज. जया परमार्थाची चाड जय हो परमार्थाची चाड एने सांडावेली गाड एने सांडावेली गाड टाळी टाळी हा हा भजनाची चाड धरोनी भजनाची चाड नित्य नेम आदर वा 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 नित्य नेम आदरे नित्य नेम आदरे नित्य नेम आदरे. ऐका, परमार्थाची चाड आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. जया परमार्थाची चाड त्यानं काय होत? जेने सांडावे लिंगाड धरोनी भजनाची चाड नित्य नेम आदरे. परमार्थाचा आदर करा आणि आपल्या जीवनामध्ये चाड लावून घ्या परमार्थाची. मग आपल्याला देव सहज नाही का मिळतो, देव कळतो. एवढंच नाही माझ्या माता पित्यांनो, देवाच्या आपल्याला जवळ सुद्धा जाता येत. म्हणून आपण देव मान्य सुद्धा होऊ शकतो. विठ्ठल 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 हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून देव मान्य भक्त आपण असावं. देवानं मान्य केलं पाहिजे. एक आंधळा होता, तो पण रोज बजरंगबलीच्या मंदिरामध्ये दर्शनाला जायचा. गेला दर्शनाला, लोक पुन्हा दुसऱ्या दिवशी सुद्धा बोलले. तिसऱ्या दिवशी गेला, लोक बोलले. चौथ्या दिवशी गेला, पोरं म्हणायला लागले, बाबा तुम्हाला काही समजतं का, कळतं का? एका दिवशी पडताल मरताल, नका येत जाऊ मंदिरामध्ये. त्याच्या डोळ्यात पाणी आलं हो दादा. आणि पाणी येऊन ते बिचार डोळे पुसत घरी गेलं. आणि देवघराच्या समोरच्या देवाला हात जोडला त्यानं. जगाच्या मालकाचं स्मरण केलं. मालक माझा नेम चुकू देऊ नका ना, माझा नेम चुकू देऊ नका. मला रोज तुम्हाला पाहावंसं वाटतंय, मला रोज तुम्हाला पाहावंसं वाटतंय. दिसतंय का देव? देव दिसत नाही बरं, पण काय म्हणतंय ते, मला देवाला पाहावंसं वाटतंय. ऐका, तो पुन्हा दर्शनाला गेला. आणि दर्शनाला गेल्याच्या नंतर मुलांना आता आज रागच आला. एका मुलांना असं धरलं म्हाताऱ्याला आणि असं फरफडत ओढलं. बाबा चला, चालते वा इथून, दिसत नाही, एका दिवशी पडताल मरताल, चला. ते बाबांना हात जुळले. लेकरा ऐक रे लेकरा, मी मंदिरामध्ये का नित्य नेमानं येतोय? लेकरा ऐक. ए मुलांनो ऐका रे. अरे मला नाही देव दिसला तरी चालेल, पण मला देवानं बघावं म्हणून मी मंदिरात येतोय. मला देवानं बघावं म्हणून मी मंदिरात येतोय. एक लक्ष देऊन ऐका बरं. आपण या जगामध्ये काय करतो आणि काय नाही करत हे सगळं कळतं महाराज त्याला. पण माझं मत एवढं आहे माझ्या माता पित्यांनो, आपली उपासना आपली साधना देवानं मान्य करावी. ऐका, आणि देवानं काही एकदा मान्य केली की बास, या जगामध्ये दुसरं कोणी रोखणार आपल्याला नसतंय. भाऊ विठ्ठल 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 विठ्ठल. नाही का,
5 भक्त सांगितले, पहिले 4 आणि हे 5. ऐका, ही सगळी भक्त मालिका झाली. साधक मंडळी तुकोबराला विचारतात, तुकोबराने जगाच्या मालकाला विचारलं, ऐक रे देवा, तू म्हणलास ना भक्त भक्त, तर हे सगळी भक्त मी तुला सांगितलेत. आणि माझी काय प्रार्थना आहे रे, काय विनंती, फक्त तू मला भेट देवा, एवढीच माझी विनंती आहे ना, एवढीच माझी प्रार्थना आहे ना, एवढीच माझी तळमळ आहे, फक्त तू मला भेटला पाहिजेस. ऐका, तुकोबराला देव काय म्हणायला लागले माहितीये का, अरे तुम्ही भक्ताची यादी दिली महाराज, भक्त सांगितले, सगळं खरंय, पण तुम्ही भक्त आहेत का बाबो, तुम्ही भक्त आहेत का, असं विचारल्याच्या नंतर तुकोबराय म्हणले, देवा तू आजचा अभंग नाही पाहिला? म्हणले काय? अरे म्हणून तर मी तुला विशेषण दिलंय, तू कसा आहेस? अरे मी कदाचित मी एखाद्या वेळेस भक्त नसेलही, पण तू कसा आहेस? दीनवो वत्सले, नाही का, तू कसा आहेस? दिनाची माऊली, तू दिनाची माऊली आहेस. आणि मी आज दुःखी आहे ना, नाही का, भक्ती प्रतिपाळे, दिन, दिन म्हणजे दुःखी, वत्सल म्हणजे प्रेम करणारा. मग आज या क्षणामध्ये मी दुःखी आहे, माझी तळमळ आहे. माझी काय तळमळ आहे की फक्त तू मला भेटावं, एवढीच माझी तळमळ आहे. विठाला विठाला विठाला. चला, सांगण्याचं तात्पर्य एवढं अशा प्रकारचं आहे, देवा माझी उपासना, माझी साधना तू मान्य करावी, तू मान्य केली पाहिजे. अरे का, देवानं भक्ताला मान्य केलं, भक्ताने सुद्धा देवाला मान्य अशा प्रकारचं केलेलं आहे. ऐका, आता देवाला सुद्धा तुकोबराय म्हणल्याच्या नंतर, देवा तू कसा आहेस? दिन वत्सल आहेस. मग तू जर दिनाची माऊली होतोस, मी काय मागतोय रे तुला? फक्त भेटच मागतोय ना. मग हे सगळं तुकोबरायांना सांगितल्याच्या नंतर देवाला थोडस दया आली, नाही का, आणि देवाला भेटण्याची इच्छा झाली, नाही का, देवाला भेटावंसं वाटलं. पण ऐका, देवाला भेटण्याची इच्छा झाली, देवाला भेटावंसं वाटलं, मग प्रतिबंध काय? मग का देव भेटत नाही? तो प्रतिबंध. ऐका, तुकोबरायांची इच्छा आहे देवाने भेटावं, तरी सुद्धा देव भेटत नाही. मग प्रतिबंध का आहे? तो प्रतिबंधच अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. पडिला विसर माझा काय गुण, आहा, पडिला विसर माझा काय गुण, टाळी टाळी टाळी, जय हो. पडिला विसर माझा काय गुण, 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 कपाळ हे गुणे काय करू, कपाळ हे गुणे काय करू, पडिला विसर माझा काय गुण, पडिला विसर माझा काय गुण, कपाळ हे गुणे करू, कपाळ हे गुणे काय करू, पडिला विसर माझा काय गुण, पडिला विसर माझा काय गुण. विठाला 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 विठाला, पडिला विसर माझा काय गुन्हे, नाही का, माझा विसर पडला देवा तुम्हाला, पडिला विसर, विसर देवा माझा विसर पडला. साधक म्हणले, महाराज अहो देवाच्या पाठीमागं काय एक व्याप आहे का? देवाच्या पाठीमागं अनेक भक्त असतील, तुमच्यापेक्षा एखादा लढीवाळ प्रेमाचा लाडका भक्त भेटला असेल आणि म्हणून देव गुंतून राहिले असतील, नाही का, तुमच्यापेक्षा एखादा मोठा भक्त भेटला असेल म्हणून देव गुंतून राहिले असतील. हा म्हणले हो. म्हणले देवा तुला माझा विसर पडला. ज्यावेळेस अर्जुन आणि भगवान परमात्मा संवाद करायचे ना, त्यावेळेस भगवान म्हणायचे, अर्जुना या युगामध्ये असे
त्या युगामध्ये असं आहे, प्रत्येक गोष्टीचा संवाद अर्जुनाचा आणि परमात्म्याचा सांगायचे. भगवान परमात्मा एकमेकाला बोलायचे. ऐका, अर्जुन आणि देव. आणि मग भगवान अर्जुन म्हणायला लागला, देवा हे तुला प्रत्येक युगातलं कसं माहिती असतंय? हा, प्रत्येक युगातलं तुला माहिती कसं होतंय? आता माझा विसर पडलाय. कारण विसर आणि देव हे एका अधिकरणात बसत नाही. ज्या ठिकाणी देव आहे त्या ठिकाणी विसर नाही, आणि ज्या ठिकाणी विसर आहे त्या ठिकाणी देव नाही. मग हे सगळं असताना अर्जुन म्हणतो देवाला, देवा तुला हे कसं शक्य आहे, कसं माहिती आहे, प्रत्येक युगातल्या गोष्टी तू मला सांगतोस? त्यावेळेस भगवान म्हणतात, अर्जुना संभवामी युगे युगे, प्रत्येक युगामध्ये मी असतो, नाही का, प्रत्येक युगामध्ये मी राहतो, नाही का, म्हणून मला हे सगळं ज्ञान आहे, नाही का. परमात्मा अर्जुनाला सांगतोय, अर्जुन देवाला विचारतोय, प्रत्येक युगातलं मला कळतंय. मग आज जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत, तेव्हा तुला जर प्रत्येक युगातलं कळतं तर माझा कमून विसर पडला? मग हा, माझा विसर पडायला नाही पाहिजे. माझा विसर पडला देवा तुला, माझा विसर पडायला नकोय देवा तुला. बर, तुला विसर पडला, तुला काय एकच भक्त आहे का? नकल गोपिका नाम नंदनुभवात, नकल गोपिका नाम नंदनुभवात, नाही का. म्हणजे तुला अनेक भक्त आहेत. तू कधी गोपी पशी गेला असेल, एक गोपिका सुद्धा नाही, एक एक राधा, एक एक कृष्ण. बरं, हे सुद्धा मला माहितीये, प्रत्येक गोपिकेपाशी तू राहू शकतोस, प्रत्येक गोपिकेपाशी तू जाऊ शकतोस. मग हे जर सगळं सत्य आहे, मग तुला माझाच का विसर पडला? विठ्ठल विठ्ठल. काय असतंय कधी कधी माहितीये का, विसर का पडतो? लई लेकर असले का, लई लेकर असले का, मग माणसाला विसर पडतो. मला सांगण्याचं तात्पर्य एवढं अशा प्रकारचं आहे. म्हणून जास्त असलं की विसर पडतो, नाही का. काही काहींकडे एवढी संपत्ती, महाराज कुठं काय हे सुद्धा सांगता येत नाही, कुठं काय हे सांगता येत नाही. काही काहींची अशी परिस्थिती, कुठंच काही नाही, नाही का. बघा, कदाचित एखाद्या वेळेस बस स्टँड वरती तुम्ही गेलात, बस स्टँड वरती एसटीतून एखादा मनुष्य बसण्याकरता राहिला, कंडक्टर विचारतो त्याला, अरे सगळी बसलीत का, कुणी राहिलंय का? सगळी विचारतो, कंडक्टर विचारतो सगळी राहिलीत का. पण ऐका, उतरत असताना कंडक्टर मात्र कुणाला विचारत नाही, कारण ज्याचं ज्याचं स्टेशन आलं की ते आपोआप उतरतंय. लक्ष देऊन ऐका. पण जरी एखादं तसंच राहिलं तर कंडक्टर आणि ड्रायव्हर निघून जातात. ऐका, आता त्याला घेणं का त्याच्याशी, कारण लई मोठे बसतात ना एसटी मध्ये, जास्त असले की विसर पडतो, नाही का. आणि बरं, एक नाही, बस स्टँड वरती सगळेच असतात, भरपूर लोक असतात, पण सगळ्याच हेड मास्तर जो असतो समजा, माईक मध्ये बोलणारा बस स्टँड मध्ये, तो सगळ्याकडे लक्ष देतो का? सगळ्याकडे लक्ष नाही देत, नाही का. कारण तिथं एक जण नाही लक्ष द्यायला. मग जो बस ड्रायव्हर आला तो त्याच बसचं, नाही का, नंबर वगैरे लिहून घेतो, मग त्याच्यावरती तो लक्ष देतो, पण बाकीच्याकडे लक्ष देत नाही. म्हणून लक्ष देणं ऐका माझ्या माता पित्यानो, लई बाजार, लई देव, लई गोळा करू नका. काही काही माणसं असे देवाला निघले का, चारीधाम यात्रेला निघत आहेत साहेब, नाही का. आणि चारीधाम यात्रेला निघले की लगेच आणले देव घरी, नाही का. हे देव आणला, ते देव आणला, हेच देव घरात नसते, देवच देव, नाही का. आणि पूजा करायची असली ही सगळे देव घेतय, नाही का, घर मालक, आणि ते बकेट मध्ये टाकतय. अरे अशी कशी पूजा करतस? बकेट मध्ये टाक, एक खट्या स्नान घालते सगळ्या देवाला. माझं मत एक वेगळे गड्या, जरा माझं मत एवढं आहे, लई देव सांभाळण्यापेक्षा एकच देव सांभाळा आणि त्याच्यावरती भरवसा ठेवा, तो देव तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. एक धरीला चित्ती, नाही का. तुकोबरायनं काय केलं, आम्ही रुक्माईचा पती, आम्ही एकच देवाची उपासना केली. आम्हा विष्णुदासा एकविध भाव, आम्हा विष्णुदासा टाळी टाळी माय बाप. एकविध भाव, न म्हणो या देव आणि कासी, वा वा वा. न म्हणो या देव आणि कांसी, आम्हा विष्णुदासा, टाळी वाजवा. एकविध भाव, आम्हा विष्णुदासा एकविध भाव,
देव आणि काचे नमनो या देव आणि काचे. आम्हा विष्णुदासा एकविध भाव नाही का, एक कोणतं तरी सेव करा आणि एक सेव केलं की आपल्या जीवनाचा उद्धार होतो. जसं ऐका, जसं मालकीन असते आणि मालकीन काय करते, मालकाच्या नावाचं कुंकू लावते आणि मालकाच्या नावाचं कुंकू लावलं की तिच्या मनामध्ये, तिच्या ध्यानामध्ये, तिच्या पाहण्यामध्ये ऐका सगळीकडं एका कुंकाच्या नाही का बोटामुळं ती तेवढं एकच हृदयामध्ये ठेवते नाही का. जसं मालकीनबाई एक हृदयामध्ये ठेवते तसं भक्ताने सुद्धा आपल्या जीवनामध्ये एकच देव शिव केला पाहिजे. चला, माझा विषय वाढेल पण जास्त असलं की विसर पडतो, हा माझा मुद्दा आहे. विठ्ठल विठ्ठल नाही का. म्हणून तुकोबाराय म्हणतायत, पडीला विसर माझा. कोणत्या गुणानं देवा तुला माझा विसर पडला, सांगतो एकदा भजन करा. विठोबा रखुमाय, हा 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 हा, टाळी टाळी. रखुमाय 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 रखुमाय. टाळी वाजवा माय बाप, भजन करा. हा 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 हा. हा विठोबा रखुमाय, टाळी टाळी. हा हा, ठोबा रखुमाय. हो, पडीला विसर माझा. माझा देवा तुम्हाला विसर पडला. बरं, तुम्ही म्हणता विसर पडण्याचं कारण देव झोपला असेल नाही का, आहे का नाही. विसर पडण्याचं कारण देवाला एक भक्त नाही, अनेक भक्त आहे म्हणून देवा तुला माझा विसर पडला. बरं, अर्जुन तर सांगतो देवा तुला सगळ्या युगातलं कळतंय. बरं, मी पाहिलंय ना, मी ऐकलंय ना, वृंदावनामध्ये प्रत्येक गोपिके बरोबर तू रासलीला केलीस. बरं, प्रत्येक गोपिके सोबत तू नाचलास. बरं, जर हे सगळं सत्य आहे मग तुला माझा काय विसर पडला. पडीला विसर. तुकोबाराने कपाळाला हात लावला नाही का. काय असतंय माहितीये का, सगळी सेवा करून, सगळं कर्तृत्व करून सुद्धा जर एखाद्या वेळेस फळ प्राप्त होत नसेल तर माणसं कपाळाला हात लावतात. बाई, एवढा प्रपंच केला, वेल भांडवाला नेला, पण हातामध्ये काही आलं नाही. शेवटी पदरात पडतं, नसते जन्माला घातले तर बरं झालं. अशी बसती का नाही का, कारण शेवट दुःख मिळलं ना तिला नाही का. शेवट त्याची मुलानं त्याची काळजी घेतली नाही नाही का. ऐका बरं, तुकोबरा म्हणतात सारखं करतोय मी भजन, तुझ्याशिवाय एक घोट सुद्धा पाण्याचा पेत नाही. छंद या नामाचा घेतला, छंद या नामाचा घेतला, टाळी टाळी टाळी. हा, नामाचा घेतला, छंद या नामाचा घेतला. माझी मज झाली आना बरबाचा, छंद या नामाचा घेतला, छंद या नामाचा घेतला, नामाचा घेतला. माझी मज झाली आना बरबाचा, छंद या नामाचा घेतला, छंद या नामाचा घेतला, घेतला, नामाचा घेतला. खरं सांगा, ऐका माझ्या माता पित्यांनो, एवढा छंद कुणाचा आहे का. छंद या नामाचा घेतला असे. काही साधक म्हणले महाराज अहो बाहेर दिशेला बसल्याच्या नंतर हे चुकीचं आहे देवाचं नाव घेणं. ते म्हणतात मला पण कळतंय पण माझी मज झाली, मला काही कळत नाही, देवाशिवाय दुसरं काही आठवत नाही. हे सगळं माझ्या जीवनामध्ये आहे तरी देवा तुला माझा विसर पडला. पडीला विसर. का माझा विसर पडला. तुला माझा विसर पडू नये, तुला मला भेटावं लागेल, याच्यासाठी मी रात्रंदिवस तुझं भजन करतोय.
रात्र येई गा तू माय बापा पंढरीच्या राया. वा वा, टाळी टाळी वाजवा. येई गा तू माय बापा पंढरीच्या राया. येई गा तू माय बापा पंढरीच्या राया. वा 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 वा. येई गा तू माय बापा पंढरीच्या राया. हे तुझ्या विनसीन वाटे सिन झाली काया. टाळी माझ्या माता सीन पित्यांना. वाटे सिन झाली काया. येई गा तू माय बापा पंढरीच्या राया. 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 येई गा तू माय बापा माझ्या पंढरीच्या राया. ए पंढरीच्या राया. अरे जसं ज्ञानोबराय कार्तिकीला आले, तुकोबराय नाही का, अनेक संत मालिका पंढरपूरच्या दरबारामध्ये आले की तुला हरिक वाटत नाही का, तुला आनंद होतो. नामदेवरायच्या कीर्तनामध्ये नाचतोस नाही का. ही सगळी अवस्था तुझ्याकडनं घडते, तरी सुद्धा तुला माझाच का बरं विसर पडला असेल. पडीला विसर माझा काय गुन्हे. आता गुन्हे शब्दाचा अर्थ या ठिकाणी गुणवाचक नाही बरं नाही का. काही काही माणसं नाही का म्हणत, ओ ओ ओ ओ तुम्हाला माहिती का त्याच्या गुणांनी तर गेली लाईट. लाईट मला लाईट सांगायची होती नाही का, तुमच्या मनात जे आले ते नाही का. त्यानं ते बटन बंद नव्हतं करायला पाहिजे, पण चालू लाईट त्यानं बटन बंद केलं म्हणून ती गेली. आता त्याच्या गुणांनी तर गेली म्हणून त्याचा गुण आहे, गुन्हे शब्द आहे पण दोषात्मक गुण आहे. विठाला विठाला. ऐका काही काही माणसं नाही का म्हणत, तो आहे तिलही गुणाचं आहे. ऐका शब्द कसा आहे, तिलही गुणाचं आहे. तो आहे तो गुणवान आहे. शब्द तेच बरं, पण शब्दातला भेद बघा कसा आहे. ते लय गुणाचं आहे म्हणल्याच्या नंतर समोरच्या लक्षात येतं हे अवगुणी दिसतंय नाही का. आणि ते गुणवान आहे सरळ बोललं की लगेच लक्षामध्ये येते ओरिजिनल गुणवान आहे नाही का. मला सांगण्याचं तात्पर्य एवढं अशा प्रकारचं आहे, गुन्हे शब्दाचा अर्थ या ठिकाणी गुणवाचक नाही तर गुन्हे शब्दाचा अर्थ दोषवाचक आहे. विठाला विठाला. पडीला विसर माझा काय गुन्हे नाही का. कोणत्या गुणानं देवा तुला माझा विसर पडला, याचं उत्तर मला पाहिजे नाही का. कोणत्या गुणानं माझा विसर पडला. आता ऐका बरं, एवढं तुकोबराय बोलल्याच्या नंतर देवाला सुद्धा तुकोबरायला भेटावं वाटतं नाही असं नाही. भेटावं वाटतं तुकोबरायला देवाला, पण भेटता आलं नाही. ऐका कधी भेटले, ज्या वेळेस समजा भामचंद्र घोराडा सिद्धावस्था झाल्याच्या नंतर त्यावेळेस भेटले, पण आजच्या अभंगामध्ये मात्र तुकोबरायला देव भेटला नाही. फक्त भेटीची अपेक्षाच आजच्या अभंगामध्ये महाराज करतायत. विठ्ठल विठ्ठल नाही का. म्हणून देवा तुला माझा विसर पडलाय, माझा विसर नाही पडला पाहिजे. पडीला विसर माझा काय गुन्हे. जाऊ दे काय असतंय कपाळ हे उन्हे, काय करू माझं नशीब बलवत्तर नाही, माझं प्रारब्ध बलवत्तर नाही म्हणून तुला माझा विसर पडलाय बाबा. विठ्ठल विठ्ठल. पडीला विसर माझा काय गुन्हे, कपाळ हे उन्हे काय करू नाही का. माझा विसर पडला देवा तुम्हाला. कोणत्या गुणानं पडला, काहीतरी दोषात्मक गुण तो माझ्यामध्ये पाहिला असेल आणि म्हणून तुला माझा विसर पडला. ऐका पडीला विसर माझा काय गुन्हे. जाऊ द्या माझंच प्रारब्ध बलवत्तर
नाही. आणि सगळी शेवटी कशावर येते माहितीये का? माणसं काय म्हणतात बोलता बोलता, जीवन जगता जगता काही एखादा जर हाती आलं नाहीच तर ते म्हणतात माझ्या नशिबात नाही, माझ्या प्रारब्धात ते नाही. पण तुकोबराय मात्र तसे नव्हते. तुकोबराय म्हणले मी प्रयत्न करणार आणि देवा जोपर्यंत तुम्हाला भेट देत नाही तोपर्यंत मी मात्र प्रयत्न सोडणार नाही, प्रयत्न करत राहणार आहे. ऐका, मग तुकोबराय जशी अपेक्षा करतायत मी प्रयत्न करत राहणार आहे. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये अपेक्षा करावी की आम्ही जिवंत आहेत तोपर्यंत एक ना एक दिवस जगाचा मालक आम्हाला भेटावा. जगाचा मालक आम्हाला भेटला पाहिजे. पर तो कुणाला भेटला महाराज? प्रारब्धाच्या बाबतीमध्ये विचार केला. देवा तू प्रारब्ध म्हणतोस, देव म्हणले अहो तुकोबराय मला कुणाच्याही प्रारब्धामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. देवा पण तू कृपाळू आहेस ना, नाही का? तू माऊली आहेस, तू दिनाचा उद्धार करणार आहेस. ऐका, आणि मग तू मलाच भेट देण्याकरता का असा डळमळ करतोस? अरे देवा तू सागरा एवढा आहेस रे, सागर सुद्धा फिका पडेल एवढा तू आहेस. मोठा आहे एवढा जगदानी, केवढाय परमात्मा, एवढा प्रभू भावे, एवढा मोठा तू आहे. तो हा देवाचाही देव. बळिया माझा पंढरीराव तैसा नोहे नारायण, जगत व्यापक जनार्दन, तुका म्हणे करा चिंतन, वंदू चरण येते सकळ विठ्ठल 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 विठ्ठल. मग एवढा जर तू आहेस, मग तू एखादी जर उदाहरणासहित जगद्गुरु तुकोबराय देवाला स्पष्ट करून सांगतायत. देवा एखादी नदी वाहते, मग सागर असं म्हणतो का या नदीनं माझ्यामध्ये येऊ नये? बरं, नदीत जात असताना अनेक नद्या नाले ओढे हे सुद्धा कशात प्रवेश करतात? नदीमध्ये प्रवेश करतात. गावा मागील नाही का ओळ मंगळ म्हणे मी अमंगळ, नाही का? कसली अमंगळ मंगळ कसली घाण असेल तर त्या नदीच्या स्वरूपामध्ये प्रवाहात जाते. आणि एकदा का ती प्रवाहात गेली, लक्ष दे नाही का, एकदा का ती प्रवाहात गेली तर ती नदी तिला सामावून घेते. मग ती नदी तिला अडवत नाही आणि नदी तुझ्यामध्ये येते आणि तू सुद्धा कधी थांबवत नाही. देवा तसं मी सामान्य भक्त आहे का, माझी एकच तळमळ आहे. मग जर एवढा कृपाळू तू आहेस, एवढा विशेष तू आहेस, नद्या सगळ्या सागरामध्ये जर सामावून घेत असतील, जर सागराप्रमाणे तुझं नाही का तू आहेस, तुझं जीवन आहे, ऐका, मग माझा साध्या तुकोबरायांना तू फक्त भेट देऊ शकत नाहीस. मला सुद्धा काही जर दोष असतील माझ्यातले तर त्या नाल्याप्रमाणे नदीमध्ये वाहत जाऊ दे आणि सागरामध्ये मात्र ते दिसत नाहीत, नाही का? आणि म्हणून एकच अपेक्षा आहे बा, तू मला भेटलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. सगळं खरंय, पण तुकोबराय म्हणले देवा तुकोबराय देवाला म्हणले देवा तू मला भेट देत नाहीस, मला भेट द्यायला पाहिजे. अपेक्षा करतायत, जाऊ दे माझं कपाळ बरोबर नाही, माझं प्रारब्ध बरोबर नाही म्हणून तू मला भेटत नाहीस. आणि प्रारब्धाशिवाय नशिबाशिवाय कुणाचंच काही चालत नाही. तुम्ही जरी किती महान असाल तरी प्रारब्ध बलवत तर नसेल तर तुमचं काही काम सक्सेस होत नाही. पण प्रयत्न सोडायचे नाहीत. कदाचित संत कृपा झाली आणि भविष्यात नामस्मरणानं साधनेनं प्रारब्ध बदललं तर संत कृपा झाल्याच्या नंतर आपलं काम सुद्धा यशस्वी होऊ शकतं, नाही का? आपलं काम यशस्वी होऊ शकतं. म्हणून खचायचं नाही कधी महाराज, कशालाच घाबरायचं नाही हो. देवाला देव मिळावा म्हणून देवाकडे जाण्याला घाबरायचं नाही, कीर्तनाला जायला घाबरायचं नाही, कथेला जायला घाबरायचं नाही, ऐका, साधना करण्याकरता लाजायचं नाही. काही काही माऊल्यांचं लय असतंय असं विठ्ठल विठ्ठल जर झालं का सुरू विठ्ठल विठ्ठल असं असतं ना, विठ्ठल विठ्ठल तिनेच ती टाळी वाजती पण विठ्ठल म्हणत नाही. मी म्हणलं अंतिका मावशी तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणला नाहीत? ती म्हणली माय माझ्या मालकाचं नाव येते. आता तुझ्या मालकाचं नाव त्याला आहे का, त्याचं नाव तुझ्या मालकाला आहे, सांगण्याचा मुद्दा लक्षात नाही का? म्हणून ही साधना आपल्याकडून कंटिन्यू घडली पाहिजे बा. विठ्ठल विठ्ठल
प्रारब्धात ती बदल करू शकते नाही का, प्रारब्धामध्ये बदल करू शकते. पण ऐका, प्रारब्धात बदल करू शकते ही झाली नंतरची अवस्था. पण लक्ष देऊन ऐका, जे पाठीमागलं जे कर्म आहे, पाठीमागलं जे प्रारब्ध आहे, हे मात्र कुणालाच चुकवता येत नाही. परिणाम ऐका, प्रभू रामचंद्र आहेत, जगाचा मालक आहे. जगाच्या मालकाला सुद्धा प्रारब्धामध्ये हस्तक्षेप करता आला नाही. त्या जगाच्या मालकाला सुद्धा वनवासाला जावं लागलं. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवी. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. जगाचा मालक आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती जगाच्या मालकामध्ये. ऐका, पुढचं जी रामायण आहे ना, अधो राम तपोवना अधिगमन महत्वा मृग कांचनम वैद्य हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम बाल्य निर्दळनम समुद्र तरणम लंकापुरी दहनम पश्चाते रावण कुंभकर्ण हननम एतद्दे रामायण संपूर्णम. हे जी रामायण घडलं पूर्ण, त्या जगाच्या मालकाला सुद्धा प्रारब्धात बदल करता आला नाही बुवा. तर तुम्हा आम्हाला प्रारब्धात बदल करता येईल? अजिबात करता येत नाही. माणसं उग म्हणतात माझं कमवूनच असं झालं असेल नाही का, चांगलं चाललेलं होतं पण एकाएकीच काहीतरी बिघडतं आणि परिवारात सगळं विस्कळीत वातावरण होतं. ऐका रे माझ्या माता पित्यांनो, लय दुःख घ्यायचं नाही, लय टेन्शन घ्यायचं नाही, त्याच्यात बदल करायचा प्रयत्न करायचा. पण ऐका, जगाच्या मालकाला सुद्धा प्रारब्धाने सोडलं नाही, त्याला वनवासाला जावं लागलं. ऐका बरं, ज्यावेळी जगाचा मालक वनवासामध्ये गेला, प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा, प्रारब्ध किती कठीण असते. साथ देणारा मनुष्य सुद्धा एखाद्या वेळेस जर कोसळला तर जगाचा मालक असला तरी त्याला मात्र अश्रुधारा आल्याशिवाय राहत नाहीत महाराज. सांगू तुम्हाला, वनवासामध्ये भगवान परमात्मा गेले आणि गेल्याच्या नंतर मला पूर्ण कथा नाही सांगायची, फक्त थोडी स्पर्श करायचंय की ज्या वेळेस रावणाचा मुलगा इंद्रजिताचं आणि लक्ष्मणजीचं युद्ध झालं. इंद्रजिताचं आणि लक्ष्मणजीचं युद्ध जुंपलं महाराज. त्यावेळेस इंद्रजिताचा बाण लागला आणि लक्ष्मण धारातीर्थी पडला. ज्यावेळेस लक्ष्मणजी धारातीर्थी पडला ना, त्यावेळेस जगाच्या मालकानं लक्ष्मणजीला आपल्या मांडीवर घेतलं. तिथं सगळे होते, अंगद, सुग्रीव नाही का, बजरंग बली, जामवंत, सगळी वानर सेना होती, नळ नीळ सगळी होती. सगळेजण शोकाकुल अवस्थेमध्ये प्रभूच्या समोर उभा आहेत आणि जगाचा मालक लक्ष्मणजीकडे पाहतोय. आणि लक्ष्मणजीकडे पाहून जगाचा मालक बजरंग बलीला, सहज बजरंग बलीकडे दृष्टी टाकली आणि बजरंग बलीला जगाचा मालक म्हणतोय, आता एक काम करा ना, आता एक काम करा, मला माझ्या लक्ष्मणजीला जिवंत करा, कुणीतरी माझ्या लक्ष्मणजीला उठवा, कुणीतरी माझ्या लक्ष्मणजीला उठवा. जगाचा मालक म्हणतोय बरं, एवढी सोपी गोष्ट नाही. अरे मी जर अयोध्येमध्ये गेलो तर कौशल्या माता माझ्या समोर येईल आणि पहिला प्रश्न मला विचारतील, माता पुसतील रघुनायका, कोठे रे पुत्र लक्ष्मण लाडका, तव हृदय बसेल धडका, मग तेथे काय वधू. मी काय सांगू माझ्या आईला, मी लक्ष्मणजीला आणलं नाही, लक्ष्मणजी गमावला असं सांगता येईल मला? नाही सांगता येणार. कुणीतरी प्रयत्न करा आणि माझ्या लक्ष्मणजीला उठवा. लक्ष देऊन ऐका, मला मुद्दा एवढा सांगायचा आहे. अरे जगाचा मालक सुद्धा भावा पुढे आणि भावानं पुन्हा उठावं. ऐका, शत्रू बरोबर झुंज करावी आणि माझ्या साथीला साथ द्यावी, ही इच्छा जगाच्या मालकाची आहे. पण तरी सुद्धा जगाच्या मालकाचा भाऊ असला तरी मात्र तेवढं प्रारब्ध लक्ष्मणजीला सुद्धा भोगावं लागलं. प्रारब्ध भोगावं लागलं माझ्या मातापिता. कुणाला सुट्टी नाही बरं, कुणाला सुट्टी नाही. म्हणून चांगले कर्म करा आणि चांगलं वागा.
ऐका, नीट बोला. ही वाणी दिली ना तुम्हाला, चांगलं बोलायला दिली. कधीतरी चांगला विचार करीत जा. दुसऱ्याचं चांगलं व्हावं अशी इच्छा ठेवी जा मनामध्ये. माणसं लईच वाईट वागतात हो काही काही. दुसऱ्याचं चांगलंच होऊ नये अशी इच्छाच अंतःकरणात असते. एक वाक्य सांगतो, अंडरलाईन करून ठेवा माझ्या माता पित्यांनो. अरे माणसाने मळक असलं तरी चालेल, पण माणसानं जळक नसू नये. काही काही लई जळकी माणसं आहेत महाराज. निस्ते जळत आहेत एकमेकावरती. अरे कशाला कुणावरती जळता? ज्याचं ज्याचं नशीब ज्याच्या ज्याच्या बरोबर आहे. विठ्ठल विठ्ठल. अहो देवा, जगाच्या मालकाला सुट्टी नाही. जगाचा मालक भीष्माचार्य, द्रोणाचार्य एवढंच नाही, जगाचा मालक अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा यादव कुळामध्ये जन्माला आला. भागवतामध्ये गोड प्रसंग आहे. काय सांगतोय मी? त्याला सुद्धा, त्याच्या कुळाला सुद्धा शाप लागला महाराज. म्हणून प्रारब्ध आणि केलेलं कर्तृत्व चांगलं करा किंवा वाईट करा, ज्याचं त्याचं फळ ज्याला ज्याला प्राप्त होणार आहे. आणि हे जे मिळतंय ना तुम्हाला, हे सगळं कर्माच्या अनुसंधानाने महाराज. आपलं जीवन जगतोत ना आपण, हे सगळं कर्माच्या अनुसंधानाने जीवन जगतोत आपण. केले कर्म झाले तेची भोगा आले. टाळी टाळी टाळी. हा, केले कर्म झाले तेची भोगा आले. केले कर्म झाले तेची भोगा आले. केले कर्म झाले तेची भोगा आले. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. उपजले मेले ऐसे किती. वा वा वा, टाळी टाळी वाजवा. झालं कीर्तन. हा, ऐसे किती. उपजले मेले ऐसे किती. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. ऐका, म्हणून ज्याचं त्याचं कर्म त्याच्या ज्याच्या बरोबर आहे. आणि हे जे जीवन मिळते ना, हे सुद्धा कर्माच्या अनुसंधानानेच मिळते. ज्ञानोबऱ्यांची ज्ञानेश्वरी वाचा. आगा कर्मे जे उरावे ते ते सुख दुःखी फळावया यावे आणि तया ते भोगावया यावे. देहा एका. माणसाचा जन्म सुद्धा आपल्याला आपल्या कर्मानं मिळाला आहे. पाप पुण्य समिन्न समाहातईच पाविजे कर्मभूमी. आपलं पाप आणि पुण्य समान झाल्याच्या नंतर या नरदेहाची प्राप्ती आपल्याला असते. आणि म्हणून आपण या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर आपल्याकडून कुणाची निंदा घडू नये, कुणाचा मत्सर होऊ नये. ऐका, आणि आपलं संचित आणि आपलं प्रारब्ध बदलण्याचा प्रयत्न करा. ऐका, वास्तविक जे तुमच्या संचितामध्ये आणि प्रारब्धामध्ये आहे ते देवाला सुद्धा त्याच्यात बदल करता येत नाही. म्हणून साधनेनं आपण केला तर चालतो, पण देवाला त्याच्यात बदल करता येत नाही. तुकोबराय गेले देवाकडे आणि देवाला विचारू लागले, देवा, हे देवा, अरे प्रारब्ध संचित हे सगळं काय कर, हे सगळं नष्ट कर. तुका म्हणे माझे जाळोनी संचित. जय हो. तुका म्हणे माझे जाळोनी संचित. 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 वा वा वा, जय हो. तुका म्हणे माझे जाळोनी संचित. हो करी वो उचित भेट दे. करी वो उचित भेट दे. पडिला विसर माझा काय गुण. पडिला विसर माझा काय गुण. करी वो उचित भेट देई. करी वो उचित
विसर माझा काय गो वा 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 जय हो. पडिला विसर माझा काय गो हे कपाळ हेऊने काय करू कपाळ हेऊने काय करू पडिला विसर माझा काय गुणी पडिला विसर माझा काय गुणी कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली श्री ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जे जे विठ्ठल विठाल जय जय विठ्ठल. आ बोलिले गुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शिकव आ नाही उच्चार चारिला धिकार ना फुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही हे तुका म्हणे ज्ञानेश्वरा रख पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत नगत नारायण महाराज की जय.